नमस्कार मित्रांनो, 6 मे भागामध्ये उमा घाबरून म्हणते, नाही नाही, ओवीला काहीच होणार नाही, तिला काहीच होणार नाही. मी संध्याला वचन दिलं होतं, ओवीला मी लेक म्हणून सांभाळीन. मी माझ्या कर्तव्यात कधीच कमी पडणार नाही. रघुनाथ तिला सावरतो. ती ओवीने जीव धोक्यात घालून आपल्या निशीला वाचवलं. तो उमा, तुम्ही शांत व्हा. आपल्या निशीकडे बघा ना, ती किती घाबरली. तुम्ही आधार द्यायला हवा ना. आणि आपल्या ओवीला काहीच होणार नाही. तेवढ्यात बंधू पळत येतो आणि म्हणतो, दादा, मी नर्सला विचारलं, आतमध्ये ओवीचं ऑपरेशन चालू आहे. आता मात्र सगळे शॉक होतात. बंधू म्हणतो ते झाल्यावर डॉक्टर सांगणारे काय परिस्थिती आहे. आता उमा आणि ओवी तोंडाला हात लावतात. बंधू म्हणतो, तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. आता निशी मोठ्याने रडायला लागते आणि नीरज तिला जवळ घेतो. रघुनाथ म्हणतो, उमा, काळजी नका करू, सर्वेश्वरावर विश्वास ठेवा. आता उमाचं लक्ष शिनूकडे जातं. त्याची परिस्थिती बघून तिला खूप काळजी वाटते. तो म्हणतो, उमाई, तू काळजी नको करू. हे बघ, काही नाही होणार ओवीला, आणि डॉक्टर प्रयत्न करतायत ना. बंधू आणि रघुनाथ शिनूकडे बघतात. शिनूच्या डोळ्यात पाणी असतं. तो म्हणतो, उमाई, आपली ओवी स्ट्रॉंग आहे ना. ती येणार आपल्यासोबत घरी, आणि जेव्हा घरी येईल ना तेव्हा ती तुला बिलगेल बघ. उमा म्हणते, ओवी बरे होण्यासाठी मी सगळ्या देवाचे उंबरटे झिजवील, पण ओवीला काही होऊ देणार नाही. शब्द आहे माझा हा. रघुनाथ म्हणतो, होय, ओवीला काहीच होणार नाही, काही काळजी करू नका. घरी लॅलीची खूप तडफड चालू असते. ती कुठे राहिला शिनू, अजून कसा येत नाही आहे. कांता म्हणतो, कुणी काही कळवलं का तिकडे काय झालं ते. चारू म्हणते, नाही ना, अजून कुणाचाच कॉल नाही आला. लाली म्हणते, तू शिनूला फोन कर ना. चारू म्हणते, हो लाली आत्या, मी केला होता शिनूला फोन, पण तो उचलतच नाही आहे. कांता म्हणतो, उमावहिनी पण इथेच फोन विसरून गेल्या. चारू म्हणते, तिकडे सगळे गडबडीत असतील हो. लाली म्हणते, काय करायचं आता. कांता म्हणतो, मी जाऊन बघू का. ती काही गरज नाही आहे. निशीने फोन केला होता ना, म्हणजे ओवीची तब्येत ठीक असणार. काही नाही हो, उगाचच रडारड करून सगळ्यांना तिकडे बोलून घेतलं. येऊ दे तिला घरी आता. नाही तिची खरडपट्टी काढली ना तर नावाची लाली नाही. कांता म्हणतो, लाली, काय बोलतेस तू, कळतंय का तुला. अगं वेळ काय, तू बोलतेस काय, जरा विचार करून बोल ना. तिकडे काय झालं असेल याची कल्पना तरी आहे का तुला. उमा म्हणते, अहो, घरात सगळे काळजी करत असतील ना, त्यांना कळवावं लागेल. नीरज म्हणतो, मी कळवतो. मेघना फोन उचलते म्हणते, काय रे, निशी कशी आहे, कुणी हल्ला केला, काही कळालं का तुला. बाकीचे सगळे कसे आहे, ओवी कशी आहे. नीरज म्हणतो, मॉम 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 शांत हो जरा. जे गुंड होते ना ते पळून गेले, आणि ओवी जरा सिरियस आहे. आता तो सगळं सांगत असतो. मेघना मात्र जाम घाबरते आणि म्हणते, ठीक आहे, मी आणि तुझे डॅड येऊ का तिकडे. तर तू, मॉम, इथे सगळेच आहे, तुम्ही नका येऊ. तू समोर जा आणि सगळ्यांना सांग, ते काळजीत असतील. मेघना म्हणते, ठीक आहे, मी निशीच्या घरी सांगते, पण तू निशीची काळजी घे. तो आता सगळ्यांना म्हणतो, मॉम सांगते घरी. उमा म्हणते, नीरज, तू निशीला घेऊन घरी जा, ती खूप घाबरली आहे. नीरज म्हणतो, ठीक आहे, पण निशी म्हणते, आई, मी कुठेच जाणार नाही. जोपर्यंत ओवीला बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी इथून हलणार नाही. दादा, तुम्ही सांगा ना आईला. रघुनाथ म्हणतो, उमा, तिला राहू दे इथे, ती घरी गेली ना तिला करमणार नाही. ठीक आहे निशी, तू राहा इथे. मेघना घरी जाते म्हणते, नीरज म्हणत होता, ओवीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. तेवढ्यात दायजी पळत येते. मेघना म्हणते, पण निशीला काही झालं नाही. आता मात्र लालीचा चेहरा पडतो. मेघना म्हणते, देवाच्या दैवेने निशीला काही झालं नाही, पण तो चाकू ओवीला लागला, आणि आता ती सिरियस आहे असं नीरज मला म्हणत होता. दाजी घाबरून तोंडाला हात लावते. कांता म्हणतो, बिचारी निशी, नुकतंच तिचं लग्न झालं आणि तिच्यासोबत आज असं घडलं. आता लाली त्याला वाकडं तोंड करते. कांता म्हणतो, देव पण चांगल्या माणसाच्या का मागे लागतो हेच कळत नाही. आता दाजी रडायला लागतील. म्हणते, अरे देवा, हे काय विपरीत घडलं. पोरांका नजर नाही ना लागली. चला आपण सगळे जाऊया, आता मला नाही राहवत. लाली म्हणते, आहे, तू शांत हो, तू शांत हो. आता मेघना दाजीला सावरते, पण चारूला मात्र खूप आनंद होतो आणि ती स्माईल करते. मेघना म्हणते, ओवीची ट्रीटमेंट सुरू आहे, होईल ती बरी. चारू मनात म्हणते, अरे वा, ओवी सिरियस आहे, म्हणजे देवाची पण हीच इच्छा आहे, मी आणि शिरुनीने एकत्र यावं. म्हणून तर निशीवरती झालेल्या हल्ल्यात ओवी जखमी झाली. बरंच झालं. आता दोघांच्या मार्गातून तिला बाजूला करण्यासाठी मला प्रयत्न नाही करावे लागतील. वर बघत म्हणते, देवा, तू आता कृपा केलीच आहे, तर ओवी हा विषय इथेच संपून टाक. स्माईल करत म्हणते, प्लीज देवा,
प्लीज. डॉक्टर बाहेर येतात. रघुनाथ म्हणतो, डॉक्टर पेशंट कसा आहे? उमा म्हणते, ओवीची तब्येत ठीक आहे ना? शिनू म्हणतो, नेमकी काय झालं तिला? डॉक्टर म्हणतात, हे बघा, सुरा पोटामध्ये खूप आतपर्यंत गेला आहे, शिवाय खोलवर जखमसुद्धा आहे, त्यामुळे इतर अवयवांनासुद्धा इजा झाली आहे आणि इकडे आणेपर्यंत खूप रक्तस्राव झाला. आम्ही ऑपरेटचं केलं आणि सगळ्या जखमा स्टिच पण केल्या, पण आम्ही आता पेशंट वाचण्याची खात्री 100% नाही देऊ शकत. अशामध्ये पेशंटनी रिस्पॉन्स दिला तर आशा आहे. आता त्यांना ICUत ठेवलं, सतत त्यांना मॉनिटर केलं जाईल. आणि आणखीन एक, तुम्ही तातडीने ब्लड अरेंज करून ठेवा, कधी पण गरज पडू शकते. रघुनाथ म्हणतो, ठीक आहे. म्हणते, डॉक्टर मला भेटायचं आहे ओवीला. ते म्हणतात, हे बघा, ती अजून शुद्धीवर आली नाही, पण तुम्ही लांबून बघू शकता. हे ऐकल्यानंतर शिनू डॉक्टरला बाजूला लोटतो आणि पळत जातो. त्याचे हे वागणं बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. रघुनाथ हात जोडून म्हणतो, डॉक्टर उपचारामध्ये कुठलीही उणीव राहू देऊ नका. आता सगळेच डॉक्टरांशी बोलत असतात. नंतर मात्र निशी रडायला लागते. आता नीरज सगळ्यांना सावरत असतो. निशी म्हणते, हे सगळं माझ्यामुळे झालं. मी ओवीला घेऊन गेले नसते ना तर हे झालंच नसतं. शिनू ओवीकडे जातो आणि तिला बघून रडायला लागतो. आता स्वतःला सावरतो म्हणतो, ओवी ओवी ओवी. तिचा हात पकडून म्हणतो, तू मला असं सोडून नाही जाऊ शकत. ओवी, आपण एकत्र जगण्याचं स्वप्न बघितलं ना गं. अगं बोल ना, मला असं फसून कशी जाऊ शकते? तू नाही जाऊ शकत. माझं काय होईल अगं? मी कोणासाठी जगू? ओवी, तू मला जगायला शिकवलं. तुझ्यामुळे मला कळालं की प्रेम काय असतं. मी आपल्या प्रेमाला काहीच होऊ देणार नाही. मी आपल्या प्रेमाला नाही हरू देणार. आता त्याला ओवीसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. तर ओवी, मी आपल्या प्रेमाबद्दल दायजीला सांगतो, दादा मम्माला सांगतो. मी आत्ताच बाहेर जातो आणि सगळ्यांना सांगतो. रडत म्हणतो, ओवी आय लव्ह यू. हे ऐकत सगळेच मागे उभं असतात. शिनू पुन्हा म्हणतो, ओवी आय लव्ह यू. तिचा हात पकडून खूप रडत असतो. हे ऐकून सगळे खूप शॉक होतात आणि रघुनाथ उमाकडे बघायला लागतो. शिनू म्हणतो, ओवी तुला काही झालं ना, मी जिवंत नाही राहू शकत. तुला माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी बरं व्हावंच लागेल हा, नाहीतर माझा प्रेमावरचा, देवावरचा सगळाच विश्वास उडून जाईल. आता मोठ्याने ओरडतो, अगं तू असं का करतेस? त्याचं बोलणं ऐकून रघुनाथच्या पायाखालची जमीनच सरकते. शिनू म्हणतो, ओवी तुझा माझ्या आणि माझ्या प्रेमावर विश्वास नाही आहे का? आता रघुनाथ बंधूकडे बघायला लागतो. आता शिनूचं मागे लक्ष जातो. तो ठीक आहे ओवी, इथे सगळेच येतात. आता मी तुझ्यासमोर सगळ्यांना सांगतो हा. उमाई, दादा मामा, माझं ओवीवर खूप जास्त प्रेम आहे. हात जोडून म्हणतो, आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. रघुनाथ उमाकडे बघतो. उमा हो म्हणून मान हलवते. आता निशीला पण शिनूची खूप कीव येते. शिनू म्हणतो, ओवी बघ, मी सगळ्यांना सांगितलं. मी तुला दिलेलं वचन पूर्ण केलं. आता शिनू खूप हायपर होतो. बंधूच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात डॉक्टर येतात आणि म्हणतात, यांना आवरा, नाहीतर पेशंटची तब्येत अजून बिघडू शकते. शिनू म्हणतो, मी ओवीला सोडून कुठेच जाणार नाही. आता बंधू आणि नीरज त्याला पकडतात आणि बाहेर घेऊन जातात. त्यांच्या मागे निशी पण जाते. उमा म्हणते, ओवी, आणि मोठ्याने रडायला लागते. आता तिला आठवतं संध्या जाताना ओवीची तगमग. रघुनाथ येतो आणि उमाला सावरतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.